तर मॅप फिल्टर रिड्यूस यातले आपण मॅप आणि फिल्टर बघितलं. आता राहिलं कोणतं रिड्यूस. आता रिड्यूस ही मॅप आणि फिल्टरपेक्षा थोडीशी वेगळी. आता मॅप आणि फिल्टरला कसं आपण फंक्शन पास करत असतो तसं पण ह्याला आपण सेम फंक्शन पास करतो, पण यामध्ये आपण फंक्शनला 2 पॅरामीटर देत असतो, एक म्हणजे ॲक्युम्युलेटर आणि दुसरं म्हणजे करंट व्हॅल्यू. आता ॲक्युम्युलेटर म्हणजे काय, जसं आपण मॅप आणि फिल्टरमध्ये कसं एक ॲरेची कॉपी रिटर्न होत असते, तसं रिड्यूस मेथडमध्ये जे काही आपण ऑपरेशन करू प्रत्येक एलिमेंटवर ते ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोर होत असतं. जसं की यामध्ये बघा आपण ॲक्युम्युलेटरची डिफॉल्ट व्हॅल्यू काय दिली 0 ही त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू आहे, आणि त्यामध्ये आपण जी काही करंट व्हॅल्यू जसं जसं यावर इटरेट होत राहील तशी याची प्रत्येकाची व्हॅल्यू ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोर होत राहील, आणि ही कंबाईन व्हॅल्यू या न्यूमध्ये स्टोर होणार आहे. म्हणजे एक नवीन ॲरे न रिटर्न करता एक सिंगल व्हॅल्यू रिड्यूस मेथड ही रिटर्न करत असते. तेवढंच फरक आहे मॅप फिल्टर आणि रिड्यूस मधला. आता तुम्हाला याचं आउटपुट बघायचं झालं तर हे बघा, त्याचं आउटपुट 236 ह्या सगळ्यांची ॲडिशन केलेली आहे आणि त्याची एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न झाली ना आपला ओरिजिनल आहे. सिंपल.